बनवलाय बघा मित्रांनो. मसाला भाताचं नियोजन आहे. काय दूध आणले, केळ आणलेत, शिकरान बनवणार आहे आज मस्तपैकी. नियोजन श्रावण चालू आहे, श्रावण पाळायचा. उपवास काय मी नाही धरला, मी पाळतो. मी श्रावणात काय वर्षात नॉनव्हेज काही खात नाही. आपलं नाव शंकर आहे म्हटल्यानंतर पण पाळला पाहिजे. उपवासाचं कसं होतं, उपवासाला काय मिळत नाही इकडं. केळं आज पहिल्यांदा मिळालीत, नाही तर केळं पण भेटत नाही. एवढे केळं थर्ड क्लास क्वालिटीची भेटतात ना, तुम्ही बघितले तर खाणार पण नाही ते केळं पण. तर मित्रांनो, आता आपलं हे झालेलं आहे तयार. मसाला भात तयार झालेला आहे बघा. हा इकडे दिसते. मसाला भात तयार झालेला आहे. मसाला भात उतरवून घेतो, दूध गरम करायला ठेवतो. इथे झाकून घेतली त्या मसाल्यावरती, भातावरती, मसाला भातावरती इथे झाकली. आता ते काय वापलेलं थोडंसं नॉर्मल पाणी राहिले, एक 4 चमचे पाणी असेल. आता दूध गरम करायला ठेवलं. तोपर्यंत आता मी ह्याच्यात पिठी काढून घेतो. फोडणीचा भात, मसाला भात आपला तयार झालाय बघा. बघतो, टेस्ट करतो कसं झालाय. एक नंबर झालाय, टेस्ट तर एक नंबर आहे. थोडा आळणी झालाय, मिठाचा अंदाज लागावा नाही, भात जास्त टाकला जरा, पण एक नंबर झालाय. पाणी जास्त होईल म्हणून जरा परत आणखी तांदूळ टाकलं. मसाला भात एक नंबर झालाय. शिकरण बघा इकडं तयार केलंय हे का. त्याचं साखर विरघळण्यासाठी सोडलंय. तोपर्यंत म्हणलं भात खाऊया. भूक लागली सकाळ जाऊन, काहीच खाल्लं नाही, चहा देखील पिलो नाही. 9 वाजता उठलो, डायरेक्ट गाडी आतमध्ये कंपनीत घेऊन गेलो. 11 वाजता खाली केली त्यांनी. आता म्हणलं जेवण करून घेऊया. जेवतो. या जेवायला सर्वांना मित्रांनो. तर अजून कोण जर नवीन असेल चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गरीब यूट्यूबर आहे, गरीबाला सहकार्य करा मित्रांनो. मी पण चालकच आहे, त्यामुळं सहकार्य करा. बघणारे पण ज्यांना ड्रायव्हिंगमध्ये इंटरेस्ट आहे तेच बघतात. तर सर्व चालक मित्रांकडं या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून ते माझे व्हिडिओ बघतील. त्यामुळं मला पण थोडंफार अर्थसहाय्य यूट्यूबकडून मिळेल. कुणाकडून वैयक्तिक मला नको आहे, फक्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत. जर मॉनिटाईज चॅनल झाला तर लवकरच आपण कॅमेरा मोबाईल चांगला घेऊन क्वालिटीचा व्हिडिओ काढू. आता कसं होतंय, क्वालिटी झाली. मोबाईल 15,000चा मोबाईल आहे, पण एवढी काय म्हणावी क्वालिटी येत नाही. भातच करणार होतो नुसता, पण परत म्हणलं दूध घेऊया. लय दिवस झालं शिकरण खाल्लं नाही, शिकरण करूया आज. शिकरणाचं प्लॅनिंग तसं नव्हतं, पण मीठ लयच कमी पडलंय. मला टाकायला पाहिजे होतं मागाशीच मीठ, टेस्ट करायला पाहिजे होता. पाणी बिणी ओके मध्ये आटलंय बघा मित्रांनो. फर्स्ट टाइम ओके मला मसाला भात झालाय, नाहीतर प्रत्येक बारीनं खाली करपायचा. आज जिथलं आहे तिथं मटेरियल पडलं बघा, जास्त नाही कमी नाही. भाज्या पण सगळ्या शिजल्या त्या बघा, एकदम मस्त भाज्या शिजल्या त्या. त्यामुळे बघा पौष्टिक वाटतंय, जरा मस्त वाटतं, छान. तर मित्रांनो,
भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना धन्यवाद. जेवण वगैरे झालं. लोडिंगचं आता लोकेशन आलेलं आहे. 45 किलोमीटरवरती आहे. जिगणीला आहे. जिगणीला जायचं 45 किलोमीटरमध्ये कसं होतं आहे, इकडून फिरून जावं लागतं. इथनं मधनं गेलं तर जवळ आहे, पण मोठ्या गाड्यांचं आपल्या फांद्या तटतात, वायरे तटतात, त्यामुळे मधनं काय आपण टाकत नाही. मधनं गेलं तर 30 किलोमीटरचं आहे, फिरून गेलं तर 45 किलोमीटर बसतं आहे. तर मित्रांनो, चाललो आहे लोडिंगला जिगणीला. तर तिथला लोडिंग पॉईंटचं शूटिंग तुम्हाला दाखवतो. नवीन पॉईंट असतो रोज एक. बघू लोकेशन आलं आहे, त्या लोकेशननुसार जायचं. चांगलं पटांगणात आहे. बघू तुम्हाला दाखवतो शूटिंग करून. तिथंच मग फ्रेश बेस होतो मस्तपैकी. आता जेवण बिवण केलं आहे. इथं जाऊस तर 1-1.5 तास लागेल. तिथं फ्रेश होतो. बघू पुढचं काय असेल ते. तर मित्रांनो, भेटूया पुढं लोडिंग पॉईंटला. मित्रांनो बघा, शिऱ्याच्या टोलवर चहावाला नवीन झालेला आहे. 1 नंबर चहा भेटतो बाबा. त्याला कन्नडीत बोललो तर खुशकीच झाला म्हणतो चाय कडा म्हटल्यानंतर. हसून मस्त एक ग्राहक कशी वागतो. कप धुवायला टाकले त्यांना. काही स्टॅच्यू बनवला, किती मस्त दिसतो. मस्त स्टॅच्यू. काय झालं, त्यानं गाणं लावली होती. म्हटलं कॉपीराईट येईल म्हणून मग आवाज म्यूट केला. त्याला सांगायचं देणार नाही माझ्या. बघा मस्त कसं चुस्की मारतो बघा. कडक आहे बघायची. मस्त मस्त आहे चहा. घेतला बघा. तर जायचं. मित्रांनो, चहा बी घेतला बघा. निघालो. बघू आता निघायचं. वॉशरूमवरनं जाऊन येतो. आता चंदूशेठच्या डाब्यावर जाऊन थांबायचं. काय काढून ठेवली. तर मित्रांनो, चहा वगैरे घेतला बघा. आता तर जरा त्यानं गाणी लावली होती, त्यामुळे जरा कॉपीराईट येईल म्हणून ते आवाज तिथला म्यूट करत होते. त्यानं गाणी लावली होती, ती गाणी कॉपीराईटमध्ये येणार. चहावाल्याने चहा क्वालिटी मस्त वाटला चहा. त्यात एक तंबाखू मल्टी घ्यायची होती. जेवलो, जरा आळस यायला लागला म्हणून म्हणलं जरा चहा प्यावं. वाजले 3:30. झोपेचा टाईमच चालू होता. चिडी झोपाय पाहिजे होतं. बँगलोरवरून नीलबंगल्यापासून तुमकूरपर्यंतचा जो पट्टा आहे, काम पण चालू आहे आणि शिवाय 2 पट्टा आहे. आणि त्यात ब्रेकर टाकले तर म्हणजे बरोबर जेव्हा हे साईड पट्टा कसं असतात ते लिक्विड टाकतात, काहीतरी डांबर का काय असतं काय नाही, तेच आहे. धाड 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 गाडी करते. हे सगळी कारवाली मोठ्या गाड्यांना नाही काय एवढा प्रॉब्लेम आहे. तर रेडाईल टायर असते त्यामुळे. पण नायलॉनचं टायर असतं का नाही, लय जोरात आपटते गाडी त्यामुळे. ते मोठी गाडीवाली पण काय काय स्लो चालते ती, त्यामुळं वेळ लागतो. त्यामुळे मला रात्रीचंच पार करूया. झोपलो होतो. पेपर भेटले, निघालो आता. एक 11 वाजता आला, 10 वाजता आला वॉचमॅन उठवायला. उठलो, झोपच जात नव्हती डोळ्यात. रात्री गेलो, 5 वाजता पोचलो तिथं खाली करायला. सेम डे लोडिंग झालं. म्हणलं आता शेटला म्हणजे 11 वाजता नाही, शेट म्हणजे चालते निघा तुमच्या हिशोबाने. तुम्हाला मी पण काय जास्त करू शकत नाही. 2-4 तास झोपला तुम्ही, पण 2-3 तास झोपला. परत गाडी खाली केली तुम्ही, टायमिंगमध्ये गाडी खाली जाते. लोडिंगला पण पोचला तुम्ही. काय नाही होई म्हणजे आडवेळे घेतलं नाही, काय नाही, फोन होत चालू. काही दिवसा मी शक्यतो नाही झोपलो. लागलो तेवढे फोन आला, त्यामुळे म्हणलं चला आलाय फोन, जाया कुठे आडवेळे घेता. लोडिंग केलं म्हणजे आता जाऊया. भरायला गेलो. त्यानं पण वाटत बघत होती, त्यांना गाडीच नव्हती. ती गाडी बंद पडली होती, ती मागवलेली. त्याच्या बदल्यात माझा नंबर लागला. म्हणल्यावर इथं म्हणते तिथं म्हणते. अहो फोन म्हणजे 25-30 जण फोन करत होते मला. कुठं आला आणि कुठं नाही, कुठं आला. शेवटी फोनच उचलायचं बंद केलं. नाईस रोडला कॅमेरा लागले. पुढे ते नाईस रोडवरनं खाली उतरलं, जिग्नीला जाताना तिथं 20 फुटावर पोलीस आहे.
बघूया म्हणलं आपलं. तर मित्रांनो लोडिंग बिडिंग झालं मस्तपैकी. बिल्टीवाल्याला 200 रुपये दिलं. चला म्हणलं निघूया. तर मित्रांनो आता भेटू आपण चंद्रशेठच्या डाब्यावर. बघू आता सकाळ आंघोळ बिंघोळ करून निवांत निघणार आहे 10-11 वाजता. चंद्रशेठच्या डाब्यावर जायला मला अजून अर्धा तास लागेल. भेटूया आपण. हॉर्न वाजवत होती निघायचं म्हणतो. लाईट बंद केली का कॅमेऱ्यात क्लिअरिटी आहे. कॅमेरा ठेवला इथं पुढं स्टँड बिंड काय नाही माणसं दिसत नाही.